नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड। कालच्या एपिसोडमध्ये ऐश्वर्याने सारंगच्या फोनवरून सौमित्राला मेसेज केला होता। त्याप्रमाणे इकडे सौमित्र आलाय सारंगला हाका मारत, अरे कुठे आहेस तू, कुठे लपलायस। तर तेवढ्यात ऐश्वर्या समोर येते आणि मी इथेच आहे म्हणून त्याच्या समोर येते आणि ती दोघं इथे बोलताना दाखवली आहेत। म्हणजे ऐश्वर्याच इथे सौमित्रशी बोलताना दाखवली आहे, कसं त्यानं फसवलं किंवा कसं त्यांचं नातं होतं आणि हे सगळं ती सारखं सारखं इथे बोलून दाखवते, त्याला आठवून द्यायचा प्रयत्न करते की तू माझ्या आयुष्यात हवा होतास आणि तू आता त्या अवंतिकाबरोबर लग्न केलंयस आणि ती अवंतिका रणदिवेंची सून म्हणून इथे मिरवते, माझ्याच डोळ्यासमोर तुम्ही राहताय वगैरे वगैरे असं खूप काही बोलते। पण तू मला स्वप्न दाखवून जे काही माझा स्वप्नभंग केलायस त्यामुळं मला किती त्रास होतोय आणि आपण आता असं करूया नको असं वगैरे ते इथं समजावायचा म्हणजे सांगायचा प्रयत्न करत असते त्याला। तर इकडे बघा प्रेक्षकांनो, खाली जिथे सगळी बसलेली आहेत हॉलमध्ये तिथे सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालू आहेत आणि तेवढ्या तिथे जानकी पण येते आणि ऋषिकेश पण येतोय। ऋषिकेश ऑफिसला जायला आता बाहेर पडणार आहे, तर तो सारंगला विचारतोय कुठे आहे वगैरे। तर अवंतिका सांगते की सारंग भाऊजीवरती टेरेसवर गेले, तर सौमित्र भाऊजींना यांना म्हणजे सौमित्रला यांनी बोलवून घेतलं आणि दोघं टेरेसवर गप्पा मारतात वगैरे असं यांचं बोलणं चालू होतं। ऋषिकेश ऑफिसला जायला निघत असतो कारण तो सारंगची वाट बघत इथे थांबलाय आणि हे सगळ्यांचं बोलणं चालू आहे। अवंतिका इकडे खुश होऊन सगळं म्हणजे सगळे एकत्र बसून बोलतायत, छान वाटतंय बघायला। आई पण म्हणतायत की आता तू सगळं शिकून घेशील वगैरे आणि इकडे तेवढ्यात ना सारंग बाहेरनं आत येताना दिसतोय आपल्याला, त्यामुळे जरा गोंधळ आणखीनच वाढलाय 2 मिनिटासाठी आणि प्रत्येकाला इथे कळत नाहीये की सारंग बाहेरनं कसा आला। तर सारंग भाऊजी आल्यानंतर बाहेरनं आल्यानंतर अवंतिका म्हणते की सारंग भाऊजी तुम्ही बागेतून कुठे म्हणजे घरात येत आहे। तर सारंग सांगतो हो मला सकाळी सकाळी बागेत जायची सवय आहे। तर नाही तुम्ही सौमित्रला मेसेज केला होता ना वगैरे इथं ती विचारते। तर इकडे अवंतिकानं धरलाय आता सौमित्राचा हात आणि इकडे परत तोच विषय चालू आहे की सारंगला विचारलं जात आहे तुम्ही मेसेज करून सौमित्रला वर बोलवून घेतलंय ना। तर सारंग म्हणतो नाही मी नाही कुठला मेसेज वगैरे केलेला, मी तर बागेत होतो वगैरे असं बोलणं चालू आहे आणि ते जानकीला आता शंका आली आहे की नेमकीच काहीतरी गोंधळ आहे म्हणून ती ते प्रकरण सावरून घ्यायचा प्रयत्न करते आणि म्हणते की तुम्ही थांबा मीच यांना जाऊन बोलवून आणते सौमित्र भाऊजींना। आणि इकडे वरती तर ऐश्वर्या पेटलेलीच आहे, ती त्याचा मुद्दामून हात धरते सौमित्रचा। सौमित्र तिला हात सोड म्हणते तर ती सोडत नाही आहे, ती म्हणते की तू सोडून बघ आणि म्हणून ती अशी घट्ट असं एकदम धरून बघते। सौमित्र हालचाल करतोय आणि इकडे बघा प्रेक्षकांनो, बघ माझ्या प्रेमाची पकड किती आहे वगैरे असं ती काय काय बोलते। तर इथे तो म्हणतो कशाला सारंगच्या आयुष्याशी खेळतेस, जीवाशी खेळतेस, तर असं काही असतं का, मग तू केलंयस ते काय आहे वगैरे असं इथं त्यांचं बोलणं चालू आहे। आणि इकडे जानकी निघून आली आहे टेरेसवरती हाक मारायला सौमित्राला। ती पण खूप घाईघाईनं वरती येते कारण तिला आता संशय आलाय की नेमकं काय झालंय ते खरं आहे का ते नाही ते बघण्यासाठी तिथे वरती येते। तर इकडे ऐश्वर्या खूपच असं इरेला आल्यासारखं खूपच त्याच्याशी मिसबिहेव करते। तिथल्या तिथे ह्यानं ना 2 ठेवून द्यायला पाहिजे होतं असं वाटतंय, पण संस्कार आडवे येतात त्यामुळं ती तो काही करत नाही। तर इथे जानकी येते आणि काय चाललंय ते असं विचारते। तर लगेच इकडे ऐश्वर्या म्हणते आम्ही गप्पा मारत होतो, मी इथेच होते आणि सौमित्र भाऊजी इथे वरती आले होते असं वगैरे। तर सौमित्र काहीतरी सांगायला जाणार तेवढ्यात जानकी त्याला खाली पाठवून देते आणि म्हणते तू असं का वागतेस, तर मी काय केलं का, मी आता गच्चीत पण यायचं नाही आहे का असं वगैरे ती हसत हसत विचारते। तर जानकी म्हणते की तू काय केलंयस ते मला आता चांगलंच कळलं, तू मेसेज केलायस ना सारंगच्या फोनवरून सौमित्र भाऊजींना, मला कळलं आहे आता ते आणि तू असं वागायला नको पाहिजेस। आता अवंतिका त्याची बायको आहे आणि ती सून आहे या घरची आणि नंतर इकडे ती निघून जाते ऐश्वर्या खाली आणि आता जानकीला प्रश्न पडला आहे की नेमकं करायचं काय। तर इथे ऋषिकेश आणि सारंग दोघं ऑफिसमध्ये आलेले आहेत। सारंग आता छान दिसतोय बरं का, तर तो इथे ऑफिसमध्ये आलेले आहेत आणि ऋषिकेश इथे त्याला सांगतोय की बेंगलोरचा जो काही सेमिनार झाला त्याचे कोऑर्डिनेटर होते तर त्यांनी आज मीटिंग ठेवली आपली आणि तू ती मीटिंग अटेंड करावीस असं मला वाटतंय। तर सारंग आधी म्हणतो की दादा नको, म्हणजे लगेच कसं मी अटेंड करू। ऋषिकेश त्याला समजावतो आणि म्हणतो अरे हे मोठे मोठे सेमिनार जे कोणी ऑर्गनाईज करतात म्हणजे XYZ देशपांडे साहेब आहेत, त्यांनी सुद्धा अशी कधीतरी पडत खडत सुरुवात केली असेलच ना आणि मी आहे तुझ्याबरोबर, तुला काही लागलं तर मी तुला माहिती देतो पण आजची मीटिंग तू अटेंड कर असं तो इथे त्याला समजावत असतो। तोपर्यंत ऑफिसमधल्या इथे आलेले आहेत सांगायला की मीटिंगची तयारी झालीत, सगळे ऑनलाईन आलेत। तर आता ऋषिकेश म्हणतो की आम्ही जॉईन करतोय म्हणून। तर जॉईन केल्यानंतर तो पहिलं ग्रीट करतो आणि मग सांगतो की हा माझा भाऊ आहे आणि हा मीटिंग अटेंड करणार आहे आणि ते सारंगसुद्धा
इथे प्रेझेंट करताना दाखवलेला आहे आपल्याला, पण तो काय बोलतो इथे कळत नाही आहे. तर इकडे जानकी आले सुमित्राईंना औषधं घेऊन इथे, आणि ती म्हणते की आता औषधं घ्या. तर सुमित्राई म्हणतात अगं मला आता औषधं कशी, माझे मुलं सुना नातवंड माझ्याबरोबर आहेत, त्यामुळे आता माझे सगळे आजार पळून जाणार आहेत. मी खुश आहे. तू इथे अवंतिकाला आणि सौमित्राला या घरात आणलंयस ना, ते खूप मोठं काम केलंयस, त्यामुळे माझं घर भरलंय. असं इथे कौतुक चालू आहे इकडे जानकीचं. आणि जानकी पण खुश झाली की सुमित्राईंनी कौतुक केलंय तिचं, कारण आता सगळे नात्यांची परिभाषा ह्यांनी बदललेली दाखवली आहे, सक्क सावत्र. त्यामुळं कौतुक ऐकणं खूपच म्हणजे मनाला आनंद देऊन जातं. आणि इकडे तेवढ्यात ऐश्वर्या आली आणि बसली, आणि मी कसं जानकी वहिनींकडून सगळं शिकले तसं आता ती पण शिकेल, आणि आपल्या घरची पद्धत आहे ना नवीन सुनेनं काहीतरी करायचं, तर आता तुम्ही अवंतिकाला पण काहीतरी करायला सांगा, असं त्यांचं इथे बोलणं चालू असतं. कारण सुमित्राई म्हणतात मग ठीक आहे अवंतिकाला चहा करायला सांग, असं म्हणतो. चहा करणं पण खूप मोठं काम आहे, म्हणजे चहाला हलक्यात घेऊ नये, कारण चहासुद्धा व्यवस्थित व्हावा लागतो वगैरे असं इथे सुमित्राई सांगतात. आणि मग इकडे अवंतिकांना रूममध्ये फेऱ्या मारताना दाखवले. सौमित्र आतमध्ये आला आणि अवंतिका त्याला विचारते की कोण होतं वरती टेरेसवर, आणि बोल ना सौमित्र तू टेरेसवर कुणाला भेटायला गेला होतास असं वगैरे इथं अवंतिका विचारते. आणि तेवढा तिकडे ऐश्वर्याचा आवाज येतो. ऐश्वर्या दारातून म्हणते मी होते टेरेसवर, आम्ही दोघं गप्पा मारत होतो, छान गप्पा मारल्या आम्ही असं वगैरे ते इथं सांगते. आणि त्याच्यानंतर सौमित्र तिच्यावर ओरडतो, तर ती म्हणते की ओरडू नकोस, अरे मी खरं तेच सांगितलं, चिल आपण बोलत होतो तर बोलत होतो ना. आणि नंतर ती एकदम म्हणते की तू नंतर आलीस, आमची एंगेजमेंट आधी झाली होती, त्यामुळे आम्ही नवरा बायको होणार होतो, आणि बघ आमचा जोडा कसा दिसतोय वगैरे असं इथे हात धरून उभी राहते सौमित्रच्या. अवंतिका इथे तिला सांगायचा प्रयत्न करत असते की ते झालं तो भूतकाळ होता, तो विसर, पण ती ऐकतच नाही. आणि ती डायरेक्ट म्हणते की बघ आमचा जोडा कसा दिसतोय, आणि हातच धरून उभी राहते. अवंतिका सांगत असते, सौमित्र सांगत असतो की अगं हात सोड, आता तो माझा नवरा आहे, हात सोड वगैरे इथं सांगत असते. आणि ती अवंतिकाला एकदम की झटापट करते आणि अवंतिकाला ढकलून देते, आणि अवंतिकाचं डोकं भिंतीवर जाऊन आपटतं असं काहीतरी ते दाखवलं. आणि हे सगळं होतं सौमित्रचं स्वप्न. हे पडलंय सौमित्राला स्वप्न की अवंतिकाला काहीतरी ती इजा पोचवेल ह्या भीतीनं, त्याला ते स्वप्न पडलंय. आणि तो असा खडबडून अवंतिका म्हणून ओरडून असा एकदम जागा होतो इथे. तो खूपच घाबरलाय, कारण हे ऐश्वर्या ही असं वागू शकते याची त्याला इथे खात्री आहे. तर इकडे बघा प्रेक्षकांना ऐश्वर्याचं चाललंय काय. ऐश्वर्या ना इथे काहीतरी फ्रीजजवळ बसली आणि वायर इथे कापतीये, फ्रीजची वायर कापते. आणि तेवढ्यात ना पाठीमागून आता आली आहे आजी, आणि आजी येते आणि तिच्या खांद्यावर असं टॅप करते, हात लावते, आणि ऐश्वर्या दचकते. अहो आजी काय आहे, तुम्ही किती वेळा येऊन मला मागणं दचकवताय, तर काय करतेस तू. तरी ते वायर कापते म्हणून ती सरळ सांगते. तर आजी तिला समजायचा प्रयत्न करत असते, अगो तुला सांगितलं ना काल, तू असं करू नकोस, ती सख्खी आहेत. आणि ऐश्वर्या म्हणते आजीला मी बाकी बाबतीत तुमचं ऐकते ना, तर ह्या बाबतीत मी ऐकणार नाही. तर इकडे आता ऐश्वर्या असं तिला सांगते, आणि इकडे जानकी अवंतिकाला घेऊन आली आहे किचनमध्ये, आणि ती सगळे चहा पावडर, साखरेचा डबा, आलं किसून ठेवलेलं वगैरे असं इथे काढून देते. आणि आता ती चहा करणार आहे असं म्हणजे सांगते, कारण आजी पण म्हणते म्हणजे नवीन सुनबाई म्हणजे तू एखादा पदार्थ केलाच पाहिजेस. तर जानकी पण म्हणते की हो आज तू ती चहा करणार आहे इथे. आणि असं सगळ्यांचं इथे बोलणं चालू आहे. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते की दूध फ्रीजमध्ये मी काढून देऊ का. तर इकडे अवंतिका म्हणते नको, माझी मी काढून घेईन. तर अगं मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगत होते, मी मदत करत होते तुला, पण तुलाच नको आहे. तर आजी आपण बाहेर जाऊन बसूया असं वगैरे. इथं ते ऐश्वर्यानं आजीला घेते आणि बाहेर जाऊन बसते. तर इकडे जानकी म्हणते इथे सगळे डबे काढून ठेवलेले आहेत, तुला काही वाटलं, तुला काही हवं असलं तर मला हाक मार, मी इथेच आहे, न संकोच करता तू मला हाक मार आणि चहा चांगला करशील तू असं वगैरे ती इथं सांगते. आणि इकडे बघा प्रेक्षकांनो ऐश्वर्या आले सौमित्रच्या रूममध्ये, ती दारातनंच बोलतीये. तर सौमित्र म्हणतोय तिला तू इथे का आलीस वगैरे. तर ऐश्वर्या म्हणते अहो सौमित्र भाऊजी आपण घरातच एकत्र राहतो ना, तर आपण आता समोरासमोर येत राहणार वगैरे असं ती खूप नाटक करून बोलते. आणि सारखं मुद्दामुन्ना सौमित्र भाऊजी म्हणते. आणि नंतर ती सांगते की या घरातली पद्धत आहे, आणि आता अवंतिका चहा करणार आहे, आणि तिला मी म्हटलं होतं की दूध फ्रीजमध्ये आहे तर मी काढून देते, पण तिनं ऐकलं नाही. मला म्हणाली माझं मी काढून घेते, म्हणून मी तिला मदतच करायला चालले होते. तर इकडे सौमित्र चिडतो आणि म्हणतो तू हे सगळं मला कशाला सांगतेस किंवा का बोलतेस तू माझ्याशी हे. तर लगेच ना इकडे ऐश्वर्या हळूच म्हणते फ्रीजला ना करंट येतोय. आता हे वाक्य ऐकल्यानंतर सौमित्र इकडनं निघूनच जातो. तर इकडे अवंतिका चहा करण्यात गुंग झाली आहे, ती व्यवस्थित असा चहा करते इथे, आणि चहाचा वास घेऊन बघते. आणि आता चहात राहिलं आहे काय तर दूध घालायचं आहे असं म्हणून ती इथे फ्रीजजवळ जाते. आणि जेव्हा ते सौमित्रने ऐकलेलं असतं की फ्रीजला करंट आहे, तेव्हा तो ऐश्वर्याला असं बाजूला करतो आणि धावत इथे किचनमध्ये येतो. आणि
ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे तो इथे येतोय आणि तेवढ्यात अवंतिका इथे फ्रीजचं दार उघडणार. तिनं दूध असं नुकतं हातात घेतलंय आणि तिकडनं सौमित्र आला आणि जोरात तिला ढकलतोय आणि त्याच्यामुळे सगळं दूध ना तिच्या अंगावर आणि खाली सांडतंय आणि म्हणते की फ्रीजला हात लावू नको, फ्रीजला करंट आहे म्हणून. तर इथे पातेल्याचा पडलेल्याचा आवाज ऐकून सगळेजण इथे येत आहेत. सौमित्र पॅनिक झाला आणि म्हणतोय अवंतिकाला, अगं तुला काही झालं नाही ना, तू ठीक आहेस ना. जानकी पण इथे हात लावायला जाते, तो फ्रीजचं दार बंद करायला जाते, तोपर्यंत हात लावू नको, फ्रीजला करंट आहे असं वगैरे तो इथं सांगतोय. आणि इकडे काय मी तिला म्हणत होते दूध काढून देते म्हणून, आणि दूध सांडलं म्हणजे आता अपशकून झाला नाही असं वगैरे ते इथं वेगळंच वळण देते त्या ह्याला. आणि लगेच सौमित्र इथे चिडतोय ऐश्वर्या म्हणून. तर लगेच सौमित्र पुढे सांगतो की हिनंच मला येऊन सांगितलं होतं की फ्रीजला करंट आहे वगैरे. तरी त्या ऐश्वर्या कांगावा करते लगेच, मी कसं सांगू इथे, मी तर तिला म्हटलं होतं मी तुला फ्रीजमधलं दूध काढून देते म्हणून, आई मी कशाला असं सांगू वगैरे असं इथं ती बोलायचा प्रयत्न करते. आणि आजी ह्या सगळ्यामध्ये ना नुसती बघ्याची भूमिका घेते. अगं ते ऐश्वर्या चुकीची वाटते ना तुला तर सांग ना, तर ती काही बोलायला तयार नाही आजी. आणि आता अपशकून झाला हे नवीनच तिनं काहीतरी खूळ शोधून काढलं ऐश्वर्याने. असा कधी अपशकून होतो का. आणि सुमित्राईन मात्र या विचारात पडलेत. सुमित्राई बहुतेक की नाही म्हणजे कानात जे काही सांगेल ते खरं मानण्याचा प्रयत्न खरंच मानतात आणि ते असं वागतात. तरी ते अपशकून झालाय म्हणून त्या ऐश्वर्याने डिंडोरा पिटला. आणि आजी या सगळ्याकडे वेगळ्याच दृष्टीनं बघते. आणि उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो सौमित्र इथे घाबरून सांगतोय की आम्ही इथे राहत नाही, कारण आम्ही इथे राहिलो तर ऐश्वर्या अवंतिकाला नक्की त्रास देणार आणि अवंतिकाच्या जीवाला इथे धोका आहे. तर इथे जानकी म्हणत असते की तिनं आपल्याला वेगळ्या कात्रीत पकडले ना, आता मी तिच्याशी माझ्या पद्धतीनं बोलते असं म्हणून ती उद्याच्या भागात ऐश्वर्याशी बोलायला जाणार आहे. नेमकं काय बोलणं होतंय त्याच्यासाठी तुम्ही बघत राहा.